नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसीलमधील वर्धा तीरावर असलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले व सुपीक शेत जमिनीचे संपन्न असलेले थडीपवनी हे गाव नागपूरच्या 0 मैलपासून 120 किलोमीटरच्या अंतरावर येणारे थडीपवनी हे गाव 4000 लोकसंख्येच्या या गावाचा कायापालट करणारे आणि विकासाचा झंझावत कायम ठेवीत अनेक चांगल्या कामांचा पाठपुरावा करणारे थडीपवनी या गावातील शंकर उर्फ बंडोपंत उमरकर यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीनुसार बंडोपंत उमरकर यांची कीर्ती सर्वसामान्य जनसामान्यांच्या हृदयात कायम आहे। जिल्हा परिषदेचे माजी प्रभारी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि काटोल व नरखेड या विकासाचा केंद्रबिंदू असणारे बंडोपंत उमरकर 0 मैलपासून 120 किलोमीटरच्या अंतरावर येणाऱ्या थडीपवनी या गावामध्ये जातो आहे। एक हसतमुख व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व इतक्या लवकर जाईल असं कधी वाटले नाही। घरातले सगळं म्हणजे आमचा मोठा आधार होता ती व्यक्तिमत्व। त्या दिवशी किती भरभरून लोक आले होते त्यांच्या भेटीला। आणि आज विद्यार्थ्यांना घडविण्यामागे एकच ताकद, ती म्हणजे बंडोपंत उमरकर। जीवाचं रान करत होते, गोरगरिबांसाठी त्यांच्या मदतीसाठी धावून जात होते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। जिल्हा परिषद नागपूर उपाध्यक्ष ज्या ठिकाणी बंडोपंत उमरकर होते, हीच ती खुर्ची ज्या ठिकाणी ते बसून अनेक विकासाची त्यांनी कामं केलेली होती। या पुलाची निर्मिती करण्यामागे आणि या पुलाला खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेण्याकडे ज्या लोकांचा इथे सहभाग लागला त्यातील प्रमुख एक नाव म्हणजे थडीपवनी या भागातील असलेले नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर हे होते। प्रेक्षकांनो, आपण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष स्वर्गीय बंडोपंत उमरकर यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आलेलो आहे। नागपूरच्या RSS मुख्यालय या परिसरातच यांचं हे घर या ठिकाणी दिसते आहे। ज्या घराच्या समोर आज आपण उभे आहोत आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरामध्ये अनेकाचे ते चाहते होते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जात असे। आपण परिसरातील काही नागरिक आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। यावेळेला दस्तूरखुद्द श्रीकांत आगलावे आहेत, यावेळेला त्यांच्याशी बातचीत करूया। श्रीकांतजी, बंडोपंत उमरकर जरी आज नसले या जगात, काय वाटतं, काय आठवणी आहे त्यांच्या, काय सांगाल? बंडूभाऊ हे जरी राजनीतिक नेता होते तरी आपल्या भागामध्ये ज्या भागात राहत होते त्यांनी कधी असं जाणून नाही दिलं की आम्ही खूप मोठा राजनीतिक नेता आहे। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या भागात ते वावरले। त्यांचा माझा पारिवारिक संबंध होता आणि ते नेहमी सांगायचे की बा माझ्या मुलाचे 2 गॉडफादर आहे, एक श्रीकांत आगलावे आणि दुसरे सलीलदादा देशमुख, असं ते वारंवार सांगायचे। आणि त्यांच्या जाण्यामुळे आमच्या एरियामध्ये भरपूर असे त्यांचे सगळे मित्र परिवार होता की त्यांना खूप दुःख झालं की एक माणूस खूप कमी वयामध्ये आपल्यामधून निघून गेला आणि एक सामाजिक माणूस म्हणजे समाजाचे जाण असलेला एवढा मोठा नेता जेव्हा आमच्या भागात राहायचं तर आम्हालाही वाटलं नव्हतं। पण त्यांच्या गावामध्ये ज्या भागात त्यांचं काम आहे, ज्या भागात जिल्हा परिषदचे ते मेंबर राहिले आणि आपल्या इथे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिले, राजनीतिक पक्षाचे ते अध्यक्ष पण राहिले आहे ग्रामीणचे, पण असे अनेक पदं भूषवल्यानंतरही ते इथे जेव्हा राहायचे तेव्हा साधारण आम जनता जशी आपल्या एरियात राहते की बा कुठे उठलेत नाही, कुठेही असं त्यांचा त्रास नाही आणि सगळ्यांशी आपुलकीने बोलणं, आपुलकीने भेटणं आणि हे सगळे त्यांचं जो एक आम लोकांमध्ये जो एक समज झाला होता की बा
बंडू भैया एक चांगलं काम आहे, बंडू भैयांचं नाव चांगलं आहे, बंडू भाऊ चांगलं काम करतात अशी एक चांगली त्यांची ओळख आमच्या महाल भागामध्ये होती. आणि एक चांगलं म्हणजे सगळ्यांसाठी धावून जाणारा नेता आज आपल्यातून निघून गेला, याची हानी हे कधी न भरून निघणारी आहे. पण त्यांच्या कामामुळे त्यांच्या मुलाला नक्कीच त्याचं श्रेय मिळेल. एक चांगला मयूर पण एक चांगला त्या भागातला एक चांगला नेता, एक नवीन युवा नेता तयार झाला आहे. बंडूभाऊंचं जे काही साथ आहे, बंडूभाऊंनी जे केलेली कामाची शिदोरी नक्कीच त्याच्या कामातील असं मला वाटतं. स्वर्गीय बंडूपंत उमरकर यांच्या काय आठवणी आहे आणि त्या काळात त्यांचे असणारे जे सहकारी आहेत, मग ते वयाने मोठे असतील आहे, वयाने लहान असतील आहे, आणि सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाला त्यावेळेला भेटणारे आणि या अशा बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी एक संबंध असलेला व्यक्तिमत्व जरी आज आपल्यातून निघून गेले असले, मात्र त्यांचा चाहता वर्ग भरपूर आहे. तर अशाच ठिकाणी आपण एका ठिकाणी आलेलो आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव धोटे साहेब यावेळेला आपल्यासोबत आहेत, जे बंडूपंत उमरकर यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा संबंध आहे, सहवास होता. आपण त्यांनाच विचारूया. अशोकराव, आज बंडूपंत उमरकर जरी आज आपल्यात नसले आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्यांच्या एक गुरुस्थानीसुद्धा होते असं म्हणायला हरकत नाही आहे. एक वडीलधारी मंडळ म्हणून आपण त्यांच्यासोबत होता. काय आठवणी आहे त्यांच्या? नाही, बंडूपंत उमरकर खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि ज्यांच्यामध्ये सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक गुण होते. मी जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना ते थडीपोणीचे सरपंच होते. मी सरपंच असताना त्यांची धडपड बघितली तर माझं गाव आदर्श झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, माझं भौतिक जो विकास आहे तो झाला पाहिजे. आणि अनेकविध ज्या योजना आहे त्या केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील किंवा जिल्हा परिषद असेल, त्या माझ्या गावापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे या दृष्टिकोनातून ते प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. आमच्याकडे पाठपुरावा होतो. मला तर अजून आठवतं की दर आठवड्याला ते जिल्हा परिषदेमध्ये यायचेच. आणि हे त्यांचं वय नव्हतं, अजून ते फार सक्रिय होते. खऱ्या अर्थाने खूप कमी दिवसामध्ये ते आमच्यातून निघून गेले. ती खरं त्या भागाची हानी झालेली आहे. ते जिल्हा परिषद सदस्यसुद्धा होते आणि अनेक चळवळीमध्ये होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा त्यांच्यावरती विचाराचा पगडा होता. मला ते बरेचदा अशी काही मंदिरं आहेत जिथे खऱ्या अर्थाने आदर्श समाजाचा विचार होतो, अशा अनेक ठिकाणी ते मला घेऊन पण गेले होते. आणि त्यांनी आपली जिल्हा परिषद म्हणून जिल्ह्यामध्ये आपली नेतृत्वाची एक छाप पाडलेली होती. एक हसतमुख व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व इतक्या लवकर जाईल असं कधी वाटले नाही. पण ते आमच्यात नाही. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि त्यांना या प्रसंगी मी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. सतत झिजला तुम्ही चंदनासारखा, दरवळला सुगंध तुमच्या त्या अमोलरूपी कार्याचा, स्वप्नी ध्यानी मनी नसताना आमच्यावर आघात एक झाला. हे देवा, आमच्यापासून एक युवकाला कसा तू अनंतात विलीन करून गेला, अनंतात विलीन करून गेला. पण नागपुरातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या की स्वर्गीय बंडूपंत उमरकर हे कसे होते त्याबद्दल त्यांनी आपले भाष्य केलेले आहे, प्रतिक्रियासुद्धा दिलेल्या आहे. आणि प्रेक्षक बंधूंनो, आता आपण नागपूरच्या 0 मैलपासून 120 किलोमीटरच्या अंतरावर येणाऱ्या कळमेश्वर काटोल मार्गावर असणाऱ्या थडीपवनी या गावामध्ये जातो आहे, ज्या ठिकाणी त्या भागातील जे नागरिक असतील आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. प्रेक्षकांनो, आता आपण थडीपवनी या गावामध्ये आलेलो आहे, ज्या ठिकाणी बंडूपंत उमरकर यांचं हे निवासस्थान आहे. आणि याच ग्रामीण भागातून त्यांनी आपल्या जनसेवेच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती. आणि बघता बघता त्यांचं कार्य हे वाढतच गेलं आणि सर्वांशी संपर्कसुद्धा त्यांचा येत गेला. मग ती कुठल्याही जाती धर्म पंथाचा का कोणी व्यक्ती असे ना, सर्वांशी मिलनसार व्यक्तिमत्वाचे ते धडी होते, जे आज शरीररूपी जरी आपल्यात नसले तरी मनाने ते आपल्या सर्वांसोबत आहे. दिनेश, थोडा पॅन करून दाखवा की यावेळेला आम्ही त्यांच्या थडीपवनी या घरी आलेलं आहे. सर्व शोकाकुल वातावरण या ठिकाणी, सर्व नातेवाईक या ठिकाणी दिसतात आहे. आणि आज या ठिकाणी एक ग्रामगीतेचा पाठसुद्धा करण्यात आलेला आहे, कारण ते
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या विचारांचे ते प्रेरक होते आणि त्यांच्यापासून काहीतरी चांगला एक प्रेरणा घ्यावी आणि एका राष्ट्रसंतांच्या काव्यांचा त्या गोष्टींचा बोध घ्यावा आणि त्याच्यातूनच काहीतरी एक नवीन चांगलं पाऊल उचलावं या देशासाठी, या समाजासाठी, आपल्या सर्व लोकांसाठी चांगलं काम करावं या उदात्त भावनेने या ठिकाणी आपण फोटो बघू शकता की आपण बंडोपंत जयवंताबाई बापूरावजी उमरकर पाटील या नावांनी त्यांना ओळखल्या जात असायचे. माजी जिल्हा परिषदेचे बंडोपंत उमरकर हे माजी उपाध्यक्ष होते, ज्यांचा जन्म 18 डिसेंबर 1950 झालेला आहे आणि मृत्यू हा 12/10/24 झालेला आहे. त्यांच्या या अंतिम यात्रेकरता म्हणून जनसागर लोटलेला होता. एक नव्हे, दोन नव्हे, शेकडो नव्हे, हजारोच्या संख्येने ज्यांना जसं वाहन मिळेल आणि ज्या परिसरामध्ये जे लोक राहतात ते सर्व धावत आले. त्यांना जेव्हा कळलं की आज बंडोपंत उमरकर नाही आहे, निधन झालं, बऱ्याच लोकांना वाईटसुद्धा वाटलं. कारण त्यांचा स्वभाव सर्वांशी मिलनसार असा होता. प्रत्येकाची आपुलकीने ते विचारपूस करत होते. आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहे. सर्व या ठिकाणी शोकाकुल वातावरणसुद्धा आहे. काही त्यांचे नातेवाईक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय नाव आपलं, कुठून आलात आणि काय सांगाल बंडोपंतांबद्दल? मी डॉक्टर श्यामसुंदर निकम, मी रिटायर्ड सिव्हिल सर्जन आहोत आणि बंडोपंत बापूरावजी उमरकर यांचा माझा संबंध म्हणजे ते माझे मावस भाऊ लागतात. याच गावचे थडीपवनीचे श्री स्वर्गीय पुंडलिकरावजी उमरकर जे नागपूर जिल्हा परिषदेचे सभापती होते, त्यांचे ते पुतणे आहेत आणि ते माझे मावशे होते. लहानपणापासून या गावात येत असताना बंडोपंत असतील, आमचे नारायणदा असतील, या सगळ्यांसोबत फिरत असताना एक वेगळं नातं त्यांच्याशी झालं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी जसजसं वय वाढत गेलं तसतसे आम्ही वेगवेगळे व्यवसाय निवडले. आम्ही डॉक्टर झालो. बंडोपंतांनी राजकीय क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात त्यांनी एवढी उत्तुंग भरारी घेतली की त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचं मोठं पद भूषवलं. त्यानंतर ते नागपूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. तर म्हणजे आमची एक आशा होती की यापुढे ते या समाजाचं इथला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतील अशी आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु काळाने घात केला आणि ऐन उमेदीच्या काळात त्यांच्यावर त्यांनी झडप घातली. खरं म्हणजे आमच्या सर्वांसाठी, एक जाधव कुणबी समाजासाठी फार मोठी हानी आहे. एक व्यक्तिमत्व या सर्व समाजाला पुढे नेणारं होतं, ते काळाच्या वाट लोपल्या गेलं. खरं म्हणजे एक प्रकारची या कार्यात, सामाजिक कार्यात काम करत असताना आमच्या ज्या काही सामाजिक संघटना होत्या त्या संघटनेला राजकीय पाठबळ असेल, आर्थिक पाठबळ असेल किंवा सामाजिक पाठबळ असेल, ते दरवेळी त्यांचं आम्हाला मिळत होतं. कधी स्वप्नात ते आम्हाला असं वाटलं नाही की इतक्या कमी वयात किंवा या उमेदीच्या काळात त्यांच्यावर काळ घाला घाले. पण ईश्वराच्या इच्छेपुढं काही चालत नाही आणि उमेदीच्या काळात त्यांच्यावर हा एक प्रकारचा घाला घातलेला आहे काळाने. मी माझ्या अखिल भारतीय जाधव कुणबी समाजाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि सर्व नातलगांच्या वतीनं त्यांना एक श्रद्धांजली करतो. कुटुंबियांना त्यांचं हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती. तर बंडोपंत उमरकर यांचे मावस भाऊ जे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांनी काही आपल्या जुन्या ज्या त्यांच्या आठवणी होत्या त्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे आणि सांगितलं की कशा प्रकारचं त्यांचं कार्य होतं. आपण उमरकर साहेबांच्या परिवारातील अजूनही काही महिला सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दस्तूरखुद यावेळेला त्यांची सुनबाईसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया. सुनबाई, काय सांगशील? मी ऋतुजा मयूर उमरकर, बंडोपंतजी उमरकर हे माझे सासरे होते. खूप मनमिळाऊ स्वभाव होता. फॅमिलीकडे पण तेवढंच लक्ष द्यायचे जेवढं ते समाजकारण लोकांकडे लक्ष द्यायचे. फॅमिलीपेक्षा खूप जास्त लोकांकडे लक्ष द्यायचे आणि ते आपल्याला दिसलेलंच आहे. त्या दिवशी किती भरभरून लोक आले होते त्यांच्या भेटीला. सुनबाईच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे. जेव्हा आपण भावनिक होतो अशा काही आठवणी असतात की त्याच्यामुळे आपसुकच नकळत डोळ्यातून अश्रू येतात. बरेच लोक शब्दांनी बोलून जातात, मात्र काही लोक बिना शब्दाविना भरपूर काही बोलून जातात. त्यातलीच एक ऋतुजा जे आपल्यासोबत होतं, त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांचे बाबा म्हणजे सासरे स्वर्गीय बंडोपंत उमरकर यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे
अजूनही काही महिला सदस्य आहेत. बंडू उमरकरबद्दल काय सांगताय? माझं नाव सुनीता सुरेश घाटोळे. मी नागपूरला राहते. पण भाऊजी ते माझे भाऊजी होते आणि असं आमचा आधारच घेण्यासारखा वाटत आहे. खूप सगळ्यांकडे खूप लक्ष द्यायचे आणि घरातही सगळं म्हणजे आमचा मोठा आधार होता की कारण माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा आम्ही त्यांनाच सगळी विचारपूस 1 वर्षापासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतोच आजारी असल्यामुळे. ते चेन्नईला असताना तिथेच निरोप आला मोठ्या मुलाचा. आम्ही तिथेच होतो आणि तिथेच त्यांच्या पसंतीची त्यांनी मुलगी आम्हाला दर्शवली. कोणालाच आम्ही विचारलं नाही, त्यांच्याच पसंतीने माझी सुनबाईची निवड केली आणि त्यांच्याच मनाने त्यांच्याच म्हणजे आधार असा गेल्यासारखा झाला आहे आम्हाला. आणि काय नाव म्हणाल? सुनीता सुरेश घाटोळे, नागपूरवरून. तर नागपूरवरून सुनीताताई आल्या होत्या. त्यांनी सुद्धा जेव्हा आम्ही विचारलं, इथे प्रत्येकजण शोकाकुल वातावरणात आहे, बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही आहे. मात्र आम्ही त्यांना बोलण्यास भाग पाडून राहिलेलो आहे. कारण बंडू उमरकर यांचे कार्य सर्व दूरवर पोहोचावे, ते कसे व्यक्तिमत्व होते आणि गावासाठी त्यांनी काय केलं, या सर्व गोष्टी लोकांना त्याचं आकलन व्हावं, माहिती व्हावी म्हणून आज या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या परिवाराकडे भेटत आहोत. यावेळेला दस्तूरखुद्द बंडोपंत उमरकर यांच्या मिसेस या ठिकाणी आहे. त्यांना आपण विचारूया, वहिनी काय सांगाल? रडू नका. माननीय रणजित बापू देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांच्या सानिध्यात ते राहिले. त्यांचा हा रणजित बाबूपासूनच ते राजकीय दृष्टीत सगळे समोर आले. नंतर मग अनिल बाबूच्या नेतृत्वात त्यांनी काम केलं. अनिल बाबूच्या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं सगळं सांभाळत होते. रणजित बाबूंच्या शाळेत ते शिक्षक होते आणि त्या शिक्षकापासून राजकीय जीवनाची अडचण सुरू झाली. आणि ती राजकीय वाटचाल सुरू असताना ते पंचायत समितीचं तिकीट दिलं होतं त्यांना, तेव्हा ते हरले. आणि नंतर मग अनिल बाबूच्या नेतृत्वाने तिकीट दिलं जिल्हा परिषदचं. चष्माजी नावाचे म्हणून जिंकले. त्यापासून सारखे 3 टर्म ते जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य राहिले. आणि या गावातील ग्रामपंचायतच्या निवडणूक झाली असताना मला त्यांनी सरपंच, ही गावातली फुलं माझ्या वाच असं त्यांचं असं माझं अष्टपैलू नेतृत्व देवाला आणि त्यांच्या अध्यात्माला पूर्ण जनसागराचा मोठा महासागर आला. त्याच्यातूनच तुम्हाला दिसेल का व्यक्तिमत्व साहजिक लोकांच्या कामात त्यांनी सतत अष्टपैलू नेतृत्व वगैरे आणि म्हणाल ह्याच्यामुळे पूर्ण जिल्हा परिषद सर्कलची आणि गावाची खूप हानी झाली असं मी. आता ही हानी तर जरूर झालेली आहे, यात काही मात्र शंका नाही. मात्र कुठेतरी हा वारसा जोपासावा आणि या समाजाची खऱ्या अर्थानं एक चांगलं काम करावं ही सुद्धा भाऊंची म्हणजे उमरकर साहेबांची इच्छा होती. भविष्यात जर काही जबाबदारी आली तर ती पार पाडाल. ती अतिशय चांगल्या रीतीने पार पाडेल. मयूर पण पार पाडेल, मी पण माझ्या परीने पार पाडेल अशी मी त्यांच्या या श्रद्धांजली पार त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपविते.
तर या ठिकाणी आम्ही सौ उमरकर यांच्याशी जेव्हा बोललो, त्यांचे पण डोळे पाणावलेले होते. त्यांनी बंडोपंत उमरकर यांचा जीवन प्रवास हा कशा प्रकारचा होता तो त्यांनी उलगडला. गेली अनेक वर्ष संसार त्यांनी केला, त्यामुळे त्यांनी सुख असेल, दुःख असेल, येणारी प्रत्येक ती गोष्ट असेल, अगदी जवळून अभ्यास केला, पाहिलं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे बंडोपंत उमरकर यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीसाठी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा उभं केलेलं होतं. उद्देश एवढाच की या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा. आजही ग्रामीण क्षेत्रामध्ये कितीतरी मूलभूत गरजा, सोयी उपलब्ध नाही, लोक वंचित आहे. हे कुठेतरी थांबावं. त्याच्याकरता एक चांगलं नेतृत्व, एक काम करणारी गुणात्मक व्यक्ती असायला हवी असते, आणि ती बंडोपंत उमरकरांच्या रूपाने या गावाला मिळाली. आणि नंतर ते शरदचंद्र पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा एक मोठे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षसुद्धा होते. आणि अशा प्रकारे त्यांनी समाजासाठी अहोरात्र काम केलेलं आहे. एवढंच म्हणावंसं वाटतं की सतत झिजला तुम्ही चंदनासारखा, दरवळाला सुगंध तुमच्या त्या अमलरूपी कार्याचा, स्वप्नी ध्यानी बनी नसताना आमच्यावर आघात एक झाला, आमच्यापासून दूर तुम्ही अनंतात विलीन झाला, अनंतात विलीन झाला. प्रेक्षकांनो, आज आम्ही थडीपोणी या गावामध्ये बंडोपंत उमरकर यांच्या निवासस्थानी आलेलो होतो. आता आम्ही अजूनही काही बाहेर गावकरी आमची वाट बघतात आहे, तिथे जाऊ आणि त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेऊ आणि त्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तर आपण बंडोपंत उमरकर यांच्या थडीपोणी या गावात आलो होतो आणि त्यांच्या निवासस्थानावर गेलो. आपण तिथल्या सर्व शोकाकुल लोकांशी बातचीत केली आणि त्यांचं कार्य हे कसं होतं हे सांगण्याकरता म्हणून दस्तूरखुद्द सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मी तुम्हाला या पुलाबद्दल अशी माहिती देऊ इच्छितो की हा तोच पूल आहे जो इकडे अमरावती जिल्हा आहे आणि माझ्या डाव्या हाताला हा नागपूर जिल्हा आहे. त्यामुळे अधिकांश लोकांच्या ज्या शेती होत्या या अमरावती जिल्ह्याच्या या भागामध्ये होता. आणि हा जो इथे पूल दिसतो आहे त्या काळात हा पूल नव्हता. ही जी एक नदी वाहताना इथे दिसते आहे, डोंग्यानी लोक या गावावरून त्या गावावर जाणं येणं करायचे. त्याच्यामुळे बऱ्याच घटनासुद्धा होत होत्या. इतकंच नाही तर लोकांचं नुकसानसुद्धा व्हायला होत होतं. आणि पूल नसल्यामुळे मग ते शाळकरी मुलं असतील आहे, कुणाच्या घरी जर कुणाची तब्येत खराब झाली आणि त्याला जर इस्पितळामध्ये दाखल करायचं असेल तर पूल नसल्याकारणानं या ठिकाणी लोकांची त्रेधा तिरपट उडायची. ही बाब प्रशासनाला बरेचदा सांगितल्या गेली, मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. त्यामुळे या नागपूर जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्याकडे जाणारा हा एकमेव रस्ता आज या ठिकाणी जो पूल झालेला आहे, या पुलाची निर्मिती करण्यामागे आणि या पुलाला खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेण्याकडे ज्या लोकांचा इथे सहभाग लागला त्यातील प्रमुख एक नाव म्हणजे थडीपोणी या भागातील असलेले नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर हे होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज या ठिकाणी हा पूल या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण इकडे थोडं पॅन करून दाखवा की मग ती बैलबंडील असेल, दुचाकी वाहन असेल, चारचाकी वाहन असेल, यांची ये-जा याच पुलावरून होत असते. 2011च्या सुमारास या पुलाची निर्मिती झाली. जवळपास 4 करोड रुपये हे मूल्यसुद्धा याला लागलेलं होतं. शासन प्रशासनाच्या अनागोंदी कारभार हा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या पुलाची निर्मिती व्हावी सातत्याने ही मागणी उठत होती. मात्र त्याकडे सुद्धा डोळेझाक करण्यात येत होती किंवा त्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात होता. मात्र ही बाब जेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ही बाब बंडोपंत उमरकर यांना सांगितली आणि बंडोपंत उमरकरांनी या गोष्टीचा इतका पाठपुरावा केला की
प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि 2011ला 4 करोड रुपये खर्चून हा भव्य पूल जो नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा असा हा ऐतिहासिक पूल बनविला गेला. त्यामुळे मग तो अमरावती जिल्ह्यातून व्यक्ती असेल किंवा नागपूर जिल्ह्याचा व्यक्ती असेल, आता हा सहजपणे कमी वेळामध्ये आपल्या स्थानावर जाणं येणं करू शकतो. विद्यार्थीसुद्धा जाणं येणं करू शकतात. शेतकरी बांधवसुद्धा, आता आपण बघितलं की बंडी बैल घेऊन ते गेले होते. तर हा चांगला एक पूल निर्मिती झाल्यामुळेच आज हे सर्व गोष्टीचा एक चांगलंसं वाटतं आणि एक चांगल्या प्रकारचा विकास केला. खरी गोष्ट आहे, विकास होतो, पण विकास करून घेणारा व्यक्ती हा महत्त्वाचा आणि मोठा असतो. त्यापैकीच एक नाव थडीपवनीचे बंडोपंत उमरकर. आज काही या ठिकाणी मंडळी आहेत, त्यांच्याशी गावकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय नाव आपलं, कुठून आलात, काय सांगाल? मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश मारोतराव घाटोळे आणि मी वाडेगावला राहतो आणि स्वर्गीय बंडूभाऊच्या निधनामुळे मी इथे आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. तर त्यांच्या निधनाने कुटुंबाची तर हानी झालीच झाली, परंतु या परिसरातील लोकांची फार मोठी हानी झालेली आहे. त्यांनी जे कार्य केलेलं आहे, हे ज्या पुलाबद्दल आपण सांगितलं, मी अमरावती जिल्ह्यातील वाडेगाव या गावी राहतो आणि वाडेगाववरून या थडीपवनीला येणं हे फार कठीण होतं. लहानपणापासून आम्ही डोंग्यातून प्रवास करत होतो, परंतु बंडूभाऊच्या या अथक परिश्रमामुळे या पुलाचं काम पूर्ण झालं आणि आम्हा सर्व नातेवाईकांना अमरावती जिल्ह्यातून इथे थडीपवनीला येणं हे सोपं झालं. त्यांनी जे काही या पूल बांधणीसाठी नव्हे पुलाच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम केले, त्याची सर्व लोकांना जाण आहेच. बिलकुल बिलकुल. आणि जाणीव ही राहणारच ना, जो कोणासाठी चांगलं काम करतो. आणि यांनी तर समाजासाठी, या गावासाठी, किती लोकसंख्येचं गाव आहे दादा, काय सांगा? 4,000 लोकसंख्येचं गाव आहे. 4,000 लोकसंख्येचं गाव आहे. आपण काय आपला संबंध बंडोपंत उमरकरांचा? मी मोहन मातकर, थडीपवनी. बंडूभाऊ आणि मी लहानपणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत हे आम्ही सख्खे मित्र, सख्खे भाऊ आणि सख्खे वैरी, सख्खे नातं सगळं काही आम्ही जोडलं. जिथे जिथे चुकत होतं एकमेकाचे दोघाची आम्ही कान धरून एकमेकाला माफी मागण्यापर्यंत तर शेवटच्या क्षणापर्यंत गावाच्या प्रगतीसाठी आम्ही सगळेजण एकजुटीने धावलो आहे. बंडोपंत उमरकर यांनी सर्व सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, वैचारिक पातळीचं क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, एकही क्षेत्र या व्यक्तीनं सोडलं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गावकरी प्रत्येक कामाशी ह्या व्यक्तीशी जुळला, हे महत्त्वाचं आहे. जिथे जे संकट येईल तिथे बंडोपंत उमरकर हा व्यक्ती एक वेगळी व्यक्ती. त्यानं शिक्षण कुठून घेतलं, संबंध कोणाशी, एकही असा राजकीय क्षेत्राने जो आज महाराष्ट्रात आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो थडीपवनीवासी की महाराष्ट्रात एकही असा व्यक्ती नाही की जो बंडोपंत उमरकर यांना ओळखत नाही. बंडूभाऊ म्हटली की त्यांची आमची जवळीक यायची. कुठल्याही ऑफिसचं काम असलं, कमी झालं जास्त झालं, त्या व्यक्तीचं नाव सांगून टाका. याही गावाशी सांगायचं झालं तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत साधा रोड असो, साधा नालीचं काम असो आणि एकजुटीचं काम असो, सगळं त्यांनी केलं. देवाचं काम, आता इथे मंदिर आहे मोठं जात अंबामातेचं मोठं मंदिर, एवढं मंदिर या जवळपास या एरियात नाही आहे. एवढा मोठा पूल करून ठेवला. अमरावतीशी आमचं नातं जुळलं. आमची 75% जमीन तिकडे होती आणि ती जमीन आता जवळ आली. शैक्षणिक भाग, दवाखान्यासहित सर्व वरुडला आहे, मार्केट आहे. हे या माणसांनी जवळ आणून ठेवलं. कुठून कसा पैसा मिळवायचा, कोण्या क्षेत्राशी काय करायचं, कोणाच्या खिशातला पैसा मंत्र्याच्या कसा काढायचा, कसं गोड बोलायचं, या माणसानं प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत शिकवलं आहे. ही पावती आहे. कुठंही असं पावत ठेवान बंडू उमरकरचं तिथं नाही आहे असं आज तरी नाही आहे. 91चा मोठा महापूर गेल्यामुळं गाव दुभंगलं, पण दुभंगूनही एका ठिकाणी आणण्याचं काम या व्यक्ती एवढं कोणी केलं नाही. आज आम्ही हा व्यक्ती नसल्यामुळं एवढं पोरकं झालं की त्या माणसाशिवाय आता समोर होणे नाही जवळपास, इथपर्यंत आम्ही सांगू शकतो या माणसासाठी. माझं नाव मोहन मातकर. बंडोपंत उमरकर यांचे लहानपणीचे मित्र मोहनजी आपल्यासोबत होते. जेव्हा त्यांना विचारलं, ते पोटतिडकीने जरूर बोललेत. त्यांच्या आठवणींबद्दलही त्यांनी माहिती दिली. ते कशा व्यक्तिमत्वाचे धनी होते, त्यांच्या सर्व जे पैलू होते त्याच्याबद्दल सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि बोलता बोलता त्यांचेसुद्धा डोळे हे पाणावलेले आहेत. पण जरी बंडोपंत उमरकर हे शरीराने जरी नसले तरी मनाने ते तुमच्यासोबत आहे. काय सांगाल? साहेब, माझं नाव नामदेव भगत आहे
आमच्या गावामध्ये इथल्या काही सोयी केल्या का पाहिजे असे. आमच्या इथं लग्नाचा हाल नव्हता. आमच्या इथं लग्नाचा हाल नसताना आमच्या बंडूभाऊनं आम्हाला काय म्हणते सभामंडप आम्हाला कमीत कमी 25 ते 50 लाखाचा इथं आम्हाला सभामंडप दिला साहेब. आमची सगळी सोय गोरगरिबाची कोण्याही लखपतीची इथं सोय झाली आहे. म्हणून आमचे बंडूभाऊचं ऋण कधीच फिटणार नाही. इथलं माझ्यावर प्रेमसुद्धा होतं बंडूभाऊचं. कुठेही जर गेलो का नामदारराव कुठे गेले, चला शेतात जाऊ, नागपूरला तरी नेलं, मोर्शीला तरी नेत होते, पण माझ्याशिवाय माझे बंडूभाऊ राहत नव्हते. गावावरती अतोनात प्रेम होतं. गोरगरीब जनता ही बंडूभाऊंना मानणारी होती. जवळपास 90 ते 95% लोक बंडूभाऊशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं. छोटा मोठा कार्यक्रम असे या गावाच्या संबंधाने त्यांचे अजून बरेचसे काही विचार त्यांच्या जवळच राहिले आणि अकस्मात ते आम्हाला दसऱ्याच्या दिवशी सोडून गेले. सर, साधी स्मशानभूमीची गोष्ट आहे. 4 महिन्या 6 महिन्याच्या आधी आजारी असतानासुद्धा ते म्हणत होते की लीलाधर आपल्याला स्मशानभूमीपाठी जवळ शंकरजीचा मोठा पुतळा बसवायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अशा अनेक होत्या. आणि साहेब, मी लहानपणापासून ते जेव्हापासून राजकारणात आले त्यावेळेसपासून मी त्यांच्यासोबत राहिलो. मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी गेलो नाही. उमरकर साहेब आणि मी जवळपास 1 वर्ष संत माकरे महाराज विद्यालयामध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं. आणि एवढंच नव्हे तर मी जे आज या सभापतीपदावर आहे, नरखेड तहसीलमध्ये मी आज जवळपास 4 ते 5 तहसील लेव्हलचे ते पद आहे. आदरणीय बंडूभाऊ, स्वर्गीय बंडूभाऊ यांच्यामुळेच मला मिळाले. मी त्यांचा ऋणी आहे. आणि इवन एवढंच नव्हे तर या गावामध्ये जनता ज्या दिवशी उमरकर साहेब यांचा मृत्यू झाला त्या दिवशी दसरा होता. प्रत्येक मंदिरामध्ये गेलो असता कोणत्याही मंदिरामध्ये मुठभर सोनं मिळालं नाही. यावरून बंडूभाऊची किंमत गावात काय असेल हे आपण स्वतःच जाणू शकता. बंडूभाऊचं कार्य एवढं महाराष्ट्रामध्ये मोठं आहे की बंडूभाऊ नुसतं जिल्हा परिषदचे उपाध्यक्षच म्हणता येणार नाही, तर आमच्यासाठी ते चांगले मिनी आमदार होते. कोणतेही काम जरी करायचं असलं, एक फोन जरी भाऊला केला त्याच दिवशी त्याच वेळेमध्ये ते काम झालं पाहिजे. भाऊला झोपच येत नव्हती, एवढी मात्र ते दखल घेत होते. आणि हा पूल त्यांनी मंजूर करून आणला. त्याच्यानंतर असाच एक पूल येथे जवळच कर्ण नदीवर सुद्धा आणला, जवळच आहे इथून 2-3 किलोमीटरवर. आणि असे अनेक कामं त्यांच्या जीवनामध्ये भारी होत होते. कोणत्याही जरी कामाचं म्हटलं का होच म्हणायचे. कलेक्टरसुद्धा त्यांचं ऐकत होते. शरद पवार साहेबांचा त्यांच्या घरी गेले असाल तर खांद्यावर हात आहे. शरद पवार साहेबांचा त्यांनी दुःखासुखामध्ये पक्ष सोडला नाही. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आमचे बंडूभाऊ होते. कोणी जर गावामध्ये बिमार पडला असेल तर 500 रुपये देऊन आणि स्वतःची कार देऊन दवाखान्यामध्ये पाठवण्याचं कामसुद्धा आमचे बंडूभाऊ करत होते. एवढा मोठा हस्ती गेल्यानं आज आम्ही एवढं पोरका झालो की असा माणूस पुन्हा आमच्या मतदारसंघामध्ये भेटणार नाही. जे आज आमदाराला किंमत नाही ते आमच्या बंडूभाऊला आमच्या हृदयातून किंमत होती. ते आज आमच्या हृदयातले मित्र होते बंडूभाऊ. आज त्या दिवशी आम्ही जेवलोसुद्धा नाही. ते बातमी आम्हाला समजली तेव्हा. एवढं मोठं त्यांचं कार्य अभ्यास आहे. मी आता जास्त बोलू शकत नाही. आपण भावना समजू शकतो की या ठिकाणी प्रत्येक गावकरी हा बोलून जरूर राहिलेला आहे. मात्र रडू नका तुम्ही. जो कोणाच्या कामात धावून जातो, चांगले काम करतो, दुःख त्याच्याबद्दलच वाटतं. तरी त्यांनी असं नाही म्हटलं नाही आम्हाला. पांधन रस्ता असो आमच्या गावामध्ये ते दवाखान्यामध्ये भरती असताना सुद्धा 3 करोड रुपये दावशाला आणून दिले. कागदोपत्री चालूच होतं त्यांचं काम. आणि त्यांचा मुलगा सिंहासारखा माझ्या पाठीशी राहिला. काकाजी तुम्ही ठराव द्या कोणती योजना अशी. आज भव्य असा 1 कोटी रुपयाचा दवाखाना स्पेशल आणून दिला. आमच्या शाळेचा नरखेड तालुक्यातून जिल्हा परिषदच्या शाळेचा 1ला नंबरसुद्धा आणून दिला. एवढंच नाही तर दावशामध्ये पूर्ण राष्ट्रवादी सदस्य असून. किती लोकसंख्येचं गाव आहे? माझं दावसा गाव आहे. कमीत कमी 2,500 लोकसंख्येचं गाव. तडीपावणी 4-5 हजार. मोठं गाव, डबलनंच आहे, मोठं गाव. आणि हा हिरा एवढा महत्त्वाचा होता
की नुसतं जलालखेडा सर्कलपर्यंत नाही तर अवघ्या काटोल मतदारसंघामध्ये कीर्ती कमावलेली आहे. मोर्शीचे आमदार असो, तुमचे आर्वीचा खासदार असो अमर काळे, ते सुद्धा श्रद्धांजलीला आले होते. तुमचे नरेशचंद्र ठाकरे, किती त्या माणसाचं प्रेम हो. आणि कोणालाही मदत, नाहीतर लोकांजवळ पैसा असते पण दानशूर राहत नाही. ते ऐकून घ्या. आता 1 लाखातली एक बोलतो, ते धनानं जरी श्रीमंत होते पण मनाने खूप श्रीमंत होते. कोणालाही बिगर पैशानं कधी, आणि त्यांच्या चष्म्यातून सगळं जग सात्विकपणानं दिसत होतं. बेवडा जरी माणूस गेला असा तरी त्यालाही 100 रुपये तो सात्विकच समजले सर्वांना, आणि कधी कोणाला अपमानानं बोलले नाही. यही सच्ची कमाई है. बाकी का तो जीवन में आता जाता रहता है यार. धन, पैसा, रुपया, गाड़ी, घोड़ा, मकान, सब ये सब तो एक दिन जाने वाला है. लेकिन जब लोगों के मुंह पर, लोगों की ज़बान पर आपके नाम होते हैं ना, तो ये कभी मिटता नहीं है और ऐसा व्यक्ति अमर हो जाता है. सर को मैं अपनी नम आँखों से अश्रुपूरित श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आपको अपने चरणों में स्थान दे और अपने नित्य पार्षद बना करके अपने चरणों में स्थान दें और आप हमेशा हमेशा के लिए अमर हो जाएं. यावेळेला शेकापचे नेते राहुल भाऊ आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया. सर, काय सांगाल? आज उंबरकर साहेब नाही राहिलेत आणि एवढा मोठा शोकाकुल जनसागर या ठिकाणी आहे, काय आठवणी आहे? आठवणी म्हणजे माझा राजकीय त्यांच्याशी तर काही संबंध नाही. ते राष्ट्रवादीचं काम करायचे. पण जेव्हा केव्हा आम्ही भेटत होतो, आमच्या गमती वगैरे चालत होत्या. आणि ते जिल्हा परिषद मेंबर होते आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते. पण ते सतत बोलताना क्षेत्राच्या कामाविषयी चर्चा, या गोष्टी सतत होत होत्या. आणि आज अशा माणसाचं मधातच निघून जाणं, ते बिमारीमुळे, ते सगळ्या गावासाठी आणि या सगळ्या सर्कलसाठी धक्कादायकच आहे. सगळ्यात मोठा आघात कोणावर झाला असेल तर मयूरवर आणि त्याच्या कुटुंबावर तो आघात झाला आहे. त्याला शक्ती मिळो की ते सगळ्यातून सावरून पुन्हा आपल्या बाबासारखं आयुष्य जगण्यासाठी त्याला सामर्थ्य मिळो. आणि तो सुद्धा जो वसा बंडूभाऊचा होता, समाजसेवा, तो वसा पुढे त्यांनी चालू ठेवावा अशा माझ्या सदिच्छा त्याच्या पाठीशी आहे. या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याकरता म्हणून अंगणवाडीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे, निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि आज या अंगणवाडीमध्ये कितीतरी अंगणवाडी सेविका या आपल्या निरंतर सेवा देत आहे. आणि आपण जर तिकडे बघितलं तर पाण्याच्या 75,000 लिटरच्या अशा 2 टाक्या या ठिकाणी दिसतात, ज्यामधून हा जो पूर्ण यामधलं जे पाणी जे येतं हे संपूर्ण गावकऱ्यांच्यासाठी असतं आणि प्रत्येक गावकऱ्याला या टाकीतूनच पाणी मिळत असतं. आणि विशेष सांगायचं म्हणजे इकडे हे जे ओटे दिसतात आहे आपल्याला, हे जे ओटे आहेत हे बाजारातले ओटे आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते या ठिकाणी येतात, बाजार लागतो. आणि हे ओटेसुद्धा बंडूपंत उमरकरांनी त्यावेळेला तयार करून दिलेले होते. म्हणजे एकूणच सांगायचं म्हणजे त्यांचं कार्य खरोखरच महान होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्या पद्धतीची मग ती टाकी असेल आहे, अंगणवाडी असेल आहे, किंवा तिकडे गुरुदेव सेवा आश्रमची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. तिकडे भव्य एक असं सभागृहसुद्धा बांधलेलं आहे. आणि मग हे ओटे असतील, म्हणजे सर्व जनसामान्यांचा विचार करून केलेला विकास. आणि या विकासाचं एकच नाव थडीपवनीचे बंडूपंत उमरकर. प्रेक्षकांनो, थडीपवनी या जेव्हा गावामध्ये आम्ही जेव्हा आलो तर या ठिकाणी बंडूपंत उमरकर यांनी कशा प्रकारचा विकास केला याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली. सर्व गावकऱ्यांशी आपण बातचीत केली. आणि यावेळेला लोकांचे कंठसुद्धा दाटून आलेले होते, ऊर भरून आलेला होता. असे बंडूपंत उमरकर आज या ठिकाणी आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय व उमरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था थडीपवनीची या ठिकाणी निर्माण केलेलं हे कॉलेज आहे. राष्ट्रसंत सरकारमान्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय थडीपवनी, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर या नावाचं हे कॉलेज आहे. आणि या कॉलेजमध्ये फार लांबून लांबून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. कारण आम्ही ज्या
परिसरामध्ये उभे आहोत. इथून जवळपास 25 ते 30 किलोमीटरपर्यंत कुठलंही कॉलेज नाही, कुठलीही शाळा नाही. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचं होणार कसं, ते शिकणार कसे, त्या गावकरी लोकांचे जे मुलं आहेत, मुली आहेत, यांना योग्य ते शिक्षण कसं मिळेल, हा सुद्धा एक ध्यास बंडोपंत उमरकर यांना लागलेला होता. आणि त्यातूनच माझ्या गावाचं भलं व्हावं, गावातील गावकऱ्यांचं भलं व्हावं, त्यांच्या मुलाबाळांना चांगलं नीट शिक्षण मिळावं. कारण ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून जर ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचं आहे, असं कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि कुठेतरी आज त्यांचं जे म्हणणं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्थक झालेलं आहे. कारण बंडोपंत उमरकर यांनी ज्ञानाचा सुद्धा दिवा या थडीपवनी गावात लावून गेलेले आहे. त्यामुळे या कॉलेजचे विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. उद्याचे ते राजकारणात जाऊ शकतात, वैद्यकीय क्षेत्रात जाऊ शकतात, वकील म्हणून ते जाऊ शकतात, इंजिनियर म्हणून ते जाऊ शकतात. आणि ते प्रत्येक समाजाच्या प्रत्येक कामातसुद्धा धावून जाऊ शकतात. आणि आपल्याबरोबर आपल्या या समाजाचं, आपल्या या गावकऱ्यांचं जीवन संवर्धन चांगलं कसं करता येईल याकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल असेल आहे. आणि आज विद्यार्थ्यांना घडविण्यामागे एकच ताकद, ती म्हणजे बंडोपंत उमरकर आणि त्यांच्या मिसेस आणि मयूर उमरकर हे सातत्याने आज पाठपुरावा करतात आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन देण्याकरता, त्यांना शिक्षण घेण्याकरता म्हणून ते सर्व दूरवरपर्यंत लोकांपर्यंत पोचत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार लांबून लांबून विद्यार्थी या ठिकाणी येतात, शिक्षण घेत आहे आणि खऱ्या अर्थानं ते प्रगत होत आहे. जेव्हा या देशातील विद्यार्थी प्रगत होतो, शिक्षित होतो, तर नक्कीच हा देशसुद्धा बलवान होतो, समृद्ध होतो, शिक्षित होतो, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जेव्हा देवाज्ञा झाली आणि जेव्हा अंतिम संस्कार करण्यात आला, त्यावेळेस त्यांचे जे फुलं होते, ज्याला अस्थी आपण म्हणतो आहे, ते अस्थी मग ते गुरुकुंज मोजरी असेल, त्या ठिकाणी काही अस्थी या तिथे नेण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी काही ज्या अस्थी ज्या होत्या ते आपण बघू शकता की माझ्या या डाव्या हाताकडे राष्ट्ररत्न तुकडोजी महाराजांचा एक पुतळा दिसतो आहे. आणि त्याच्याच खाली ह्या अस्थीसुद्धा ओरिजिनल अस्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या थडीपवनी गावातील उमरकर कॉलेजच्या या परिसरामध्ये आहे. आणि याच परिसरामध्ये थडीपवनीचे सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत उमरकर, जेव्हा यांनासुद्धा देवाज्ञा झाली तर याच परिसरामध्ये त्यांचा अंतिम संस्कार हा करण्यात आलेला होता. आपण सर्व गावकऱ्यांसोबत चर्चा केली, बातचीत केली, त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या. अजूनही काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल उमरकरांचं? आंबाडा. आज बंडूभाऊ गेल्याने या परिसरातील सर्वांना दुःख झालं आहे. आणि थडीपवनी या गावाचा विकास बंडूभाऊने केला आहे. आणि विरोधक पण बंडूभाऊचं पूर्ण बंडूभाऊमुळेच थडीपवनीचा विकास झाला आणि आमच्या परिसराचा बंडूभाऊमुळेच विकासाला गती आली. आणि आम्हाला आंबाडामध्ये आता बंडूभाऊच्या माध्यमातून 1,50,00,000 शाळा या आंबाडाला दिली आहे बंडूभाऊच्या माध्यमातून. आणि विकास पुरुष गेला हा आम्हाला खूप दुःख होत आहे. आमच्या परिसराचा विकास पुरुष हा गेला, त्याच्यामुळे आमच्या सर्व गावांना दुःख झालं आहे. तर सर्व गावकरी शोकाकुल वातावरणामध्ये आहे, सर्वांना दुःख झालेलं आहे. लाखो गेले तर चालतात, मात्र लाखोंचा पोशिंदा जायला नको. थडीपवनी या गावाचा खऱ्या अर्थानं विकास करणारा एक योद्धा, एक विकास पुरुष म्हणून बंडोपंत उमरकर यांच्याकडे बघितलं जात होतं. आणि त्यांनी आपल्या हयातीत बरेच चांगलं या समाजासाठी काम केलेलं आहे. आणि जो काम करतो नाव पण त्याचंच असते. कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीनुसार त्यांचं कार्य हे कीर्ती अनुसारच आहे. आणि त्यांच्या कार्याची दखल ही शासन प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये या गावातील त्यांचे जर कोणी उत्तराधिकारी असेल तर त्यांनासुद्धा एक चांगली शक्ती प्रदान करायला पाहिजे. कारण गावकरी ते राव नाही करत. आणि संपूर्ण गाव आज थडीपवनी आणि इतर या परिसरामध्ये असणारे जे छोटे मोठे जे गावं आहेत ते सर्व लोक
आज बंडोपंत उमरकर आणि उमरकर परिवाराच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहे, हीच जमेची बाजू आणि मजबूतीची गोष्ट आहे. आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की मला माझा अंत्यसंस्कार हा माझ्या गावीच झाला पाहिजे आणि माझ्या गोरगरीब जनतेला जनतेशी मी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्यांना गावाला घेऊन आलो तर 500-600 लोक आधीच जमलेली होती. आम्ही येण्याच्या अगोदरच आदल्या दिवशी जिवंतपणी त्यांचं सर्वांनी दर्शन घेतलं. त्यांनी थोडीशी हितगुज केली. काही परिचयाच्या लोकांना ते ओळखत होते, होकार देत होते, मान हलवत होते. परंतु दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मात्र त्यांनी जवळपास 12 वाजता भजन आम्ही सुरू केलं आणि त्या भजनामध्ये ते कधी रंगले आणि कधी गेले काही आम्हाला पता लागला नाही. 1:50 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि ते आम्हाला सोडून गेले. त्यामुळे आमच्या सगळ्या पूर्ण परिवारावर, कुटुंबावर दुःख कोसळलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. या महाविद्यालयाची निर्मितीची त्यांना राजकीय आणि सामाजिक वसा लाभलेला होता, परंतु शैक्षणिक कार्यामध्ये काही कार्य नव्हतं कुटुंबाचं. त्यामुळे त्यांनी हे महाविद्यालय निर्माण केलं आणि सध्याच्या युगामध्ये तांत्रिक बाबीची गरज आहे हे ओळखून त्यांनी इथे ITIची सुद्धा निर्मिती केली. एवढं मोठं म्हणजे भव्य कार्य त्यांनी केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांसाठी, कुटुंबासाठी जर ते जगलेच, परंतु कार्यकर्त्यांसाठी मात्र ते जीवाचं रान करत होते. गोरगरिबांसाठी, त्यांच्या मदतीसाठी धावून जात होते. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या या 1 वर्षाच्या म्हणजे त्यांच्यासोबतच्या सहवासामध्ये ते माझे नातेवाईक तर आहेत, माझे साळभाऊ तर आहेत, परंतु माझ्या या 1 वर्षाच्या सोबतच्या सहवासामध्ये मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांची जगण्याची जी धडपड होती ती खूप होती, कारण त्यांना त्यांच्या जीवनामधलं अपूर्ण कार्य हे आहे ते पूर्ण करायचं होतं आणि शेवटी नियतीला ते मान्य नव्हतं आणि काळाने त्यांना आमच्यापासून हिरावून नेलं. काम असतं, काम कुठलंही कमी जास्त छोटं मोठं नसतं, मात्र ती करण्याची धमक, एक उमेद पाहिजे असते आणि ती उमेद होती बंडोपंत उमरकर यांच्यामध्ये. थडीपवणीच्या या ब्रिजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AH न्यूज, नागपूर.